वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनेल। आज आपण मोड आलेल्या मटकीची एकदम झणझणीत रश्श्यासारखी कट आलेली आमटी पाहणार आहोत। अशी आमटी बनवाल तर नक्की एक भाकरी जास्तच खाल आणि ही आमटी तुम्ही मिसळला देखील वापरू शकता। चला तर मग पाहूया आजची रश्श्यासारखी कटाची आमटी। आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम मटकी छान अशी धुवून घेऊयात। मोड आलेली मटकी धुवून झाल्यानंतर आता भाजून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये धुतलेले मटकीचे मोड टाकून द्यायचे आहेत। तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचे आहेत। भाजत असताना जास्त भाजायचे नाही, हलक्या प्रमाणामध्ये भाजायचे आहेत। त्यामध्ये 1 चमचाभर इतकं नमक टाकून घेऊया। नंतर आमटीमध्ये नमक टाकायचे नाही तर आताच नमक टाकून घ्यायचे आहे। मटकीचे मोड शिजण्यासाठी आता आपण पाणी टाकून घेऊयात। पाणी टाकल्यानंतर त्याला 10 मिनिटं शिजवून घेऊयात। मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी मी लसूण, अद्रक, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, तीळ, जिरे आणि कांदा घेतलेला आहे आणि खोबरे घेतलेले आहे। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि एका पॅनमध्ये 4 चमचाभर इतकं तेल टाकायचे आहे आणि तीळ, जिरे आणि मोहरी यामध्ये टाकून घ्यायचे आहे। लगेचच आपण आता बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून देऊयात। त्या टाकल्यानंतर आता थोडंसं कढीपत्ताही टाकून घेऊयात, तसेच थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊयात। कोथिंबीर टाकल्याने काय होते तर कांदा आणि कढीपत्त्याला कोथिंबीरची हलकीशी टेस्ट त्याला लागते। कांदा सोनेरी रंगावर भाजूपर्यंत आपण मिक्सरला मसाल्याची पेस्ट करूयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे, आले, लसूण, एक हिरवी मिरची आणि अर्धा चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर जिरे आणि तीळ यामध्ये घालूयात। मिक्सरला याची पेस्ट करून घेऊयात। मिक्सरला छान अशी पेस्ट झाल्यानंतर आता सोनेरी रंगावर भाजलेल्या कांद्यामध्ये तयार झालेली पेस्ट घालूयात। त्यानंतर आता सर्व काही हे एकजीव करून घ्यायचे आहे। तिला तिखटपणा येण्यासाठी 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकून घेऊयात। पेस्ट करत असताना त्यामध्ये हिरवी मिरची टाकली होती, त्यामुळे तिखटचे प्रमाण थोडं कमीच करायचे आहे। चटणी तेलामध्ये करपू नये म्हणून आपण पाणी टाकून घेऊयात। मला जर यामध्ये खडा मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर घरामध्ये अवेलेबल असलेल्या मसाल्याची पूड टाकून द्या। आता शिजलेली मोड आलेली मटकी यामध्ये घालूयात। ती पातळ होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालूयात। आमटी जास्तच पातळ हवी असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवायचे आहे। आता 4 ते 5 मिनिटं आमटी छान अशी उकळी येण्यासाठी ठेवून देऊयात। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आमटीला छान अशी उकळी आलेली आहे। तयार झालेल्या आता आमटीमध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकूयात। अशी झणझणीत आलेली रश्श्याची आमटी नक्कीच तुम्ही घरी बनवा आणि खात राहा, आनंदी राहा।